नाही इथे थांबला तरी चालेल. आम्ही ते समोर बॉलरची नावं काय पाहिजेत ना. टॉस जिंकला तुम्ही लोक. चला बॅट्समन लवकर पाठवायचे बॅट्समन. बॅट्समन पाठवायचे. हॅलो. एक मिनिटामध्ये मॅच चालू नाही झाली तर मॅचला पॅनल्टी दिली जाणार आहे बॅटिंग टीमला. तिकडे फिल्डिंग पण लावून घ्या लवकर. चला नक्कीच आज शिंदे परिवार नक्कीच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मॅचचा आनंद घेतला. नेहमीच आईंचं या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. आपल्या मुलांच्या पाठीमागे अगदी खंबीर उभ्या राहिल्यात. त्यांच्या पत्नी देखील खंबीर उभ्या राहिल्यात आणि तदनंतरच अनेक वर्ष सतीश शिंदे यांनी आपल्या क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली नावलौकिकी मिळवली आहे. बाबू सर पॅनल्टी दिली जाणार आहे. लवकर जर बॅट्समन आपला उतरला नाही तर आता पॅनल्टी दिली जाणार आहे. चला ठीक आहे. आणि मॅच वेळेत कंप्लीट झाली पाहिजे. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करून बाहेर यायचंय. 16 मिनिटाचा टाइम आहे 4 ओव्हरला आणि 4 मिनिटाचा अधिक अवधी दिलाय. सो 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. बॅटिंग टीम आपला देखील एक प्लेअर पाठवा. सलामीची जोडी स्ट्राईकला प्रतीक आणि तेजस आणि नॉन स्ट्राईकला साहिल नवले. ही जोडी मात्र दाखल होतीये. एक नवीन मॅच, एक नवा इतिहास, एक नवा विक्रम या मॅच मध्ये देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण अधिरा चषकाचं हे आयोजन आहे. अधिरा स्पोर्ट्स आयोजित क्रीडा स्पर्धा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच घेऊन आपल्या समोर हे दोन संघ आलेत. दरम्यानचा पहिला बॉल एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय कल्पेश यांचा. कल्पेशांच्या पहिल्याच बॉलवरती ही कल्पकता पाहायला मिळाली या बॉलची. आज सचिन मात्र ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना आपल्या संघाला घेऊन एक चांगली संघबांधणी करून ओहो दरम्यानचा आणखी एक चांगला बॉल. सिंगल रन मिळतोय. एक रन मिळेल म्हणजे संघाचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्येची वाटचाल सुरू झाली आहे. एक चुकीचा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा कॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्याकडे कळवता येतं. पंच म्हणून कामगिरी आज पूर्ण मॅच दरम्यान पाहायला मिळतं येतं. संदीप आचार्य सँडी आणि पद्मनाभ प्रभू बाबू सर ही दोन पंचांचं पॅनल या क्रीडा स्पर्धेमध्ये अधिरा चषकाचं एक सुंदरसं आयोजन, एक यशस्वी आयोजन म्हणता येईल. कारण गतवर्षी त्या अगोदरच्या वर्षात एक क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. स्टेप आउट केला तिकडे ड्राईव्ह करत असताना सिंगल रन. साहिल नवले घाटकोपरचा हा खेळाडू आज हा देखील व्यावसायिक गटातील अनेक क्रीडा स्पर्धा खेळतोय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. सिंगल रन मिळतोय. या अगोदरच्या मॅचचा आपण जर विचार केला अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ एक मॅच विजेता संघ म्हणून पुढील प्रवास केलाय आणि तदनंतरचा या चालू सामन्यामधून विजेता संघ त्या संघासोबत त्याची सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानचा बॉल तिकडे सिंगल रन मिळतोय. 5 बॉल 5 रन. शेवटचा बॉल. चालू सामना आई एकविरा अंधेरी विरुद्ध
स्वामी समर्थ मिरेकल बॉईज या संघासोबतचा सुरू असलेला हा सामना सिंगल रन आणि एका षटकाच्या अखेरीस धावांचं गणित जर आपण पाहिलं तर 1 ओव्हर आणि धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हर नंतरची धावसंख्या 6. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. आज एकंदरीत खुल्या गटाला सुरुवात. व्यावसायिक गट, ओपन गट, मुंबईतील मातब्बर धुरंधर संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. मुंबईतील आणखी एक क्रीडा स्पर्धा जर आपण विचारात घेतली तर नक्कीच अधिरा चषकाचं नाव चर्चेमध्ये राहतं. कारण एक चांगला आयोजन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला पाहायला मिळाले. प्रत्येक वर्षाला काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्व पाहत आलोय. या क्रीडा स्पर्धेचे आमचे सतीश शिंदे आयोजक आणि त्यांचा संपूर्ण अधिरा चषकाचा हा परिवार, त्यांच्या आयोजनाच्या माध्यमातूनच ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. उस्मानने देखील वाईकट्ट्या, सिद्धी पॅकर, मेल्विन अशा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा खेळलाय. कमी वयामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्याची देखील वेगळीच छाप निर्माण झाली आहे. एक वेगळीच बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. हो जबरदस्त ड्राईव्ह केलाय तिकडे. बॉल फेकला गेलाय. सिंगल रन येतोय. 1 बॉल आणि 7 रन झालेत. आज 2 मॅचचा विजेता संघ म्हणून वेद 11 ओमकार मल्हार या संघाने कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचचा विचार केला तर 5 स्टार घनसोली संघ या संघाला पराभूत, तदनंतर विघ्नेश 11 रॉयल चेंबूर या संघाला पराभूत केलं. असा त्यांचा 2 मॅचचा विजयाचा प्रवास पुढे सरसावला. हो जबरदस्त बॉल, क्या बात आहे. काय बॉल पाहायला मिळतोय. पण तिकडे पंचांनी मात्र गोलंदाजाला नो बॉलचा इशारा दिलाय. नो बॉल. आणि इकडे मात्र रिव्ह्यू मागितला गेलाय. रिव्ह्यू चेक केलं जाईल. तर एकंदरीत पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवता येतो. आणि येस डेफिनेटली पंचांनी मात्र इथं स्टंपिंग आउट स्वरूपातील हा विकेट घोषित केलाय. व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर स्टंपिंग आउट होतोय. साहिल नवले पुढे सरसावला होता, निसटला होता, आपलं क्षेत्र सोडलं होतं. फुलटॉस बॉल त्याच्या बॅटमधून मिस झालाय. दोन बॉल आणि 8 रन. नवीन प्लेयर, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. मानपूर परिसराला बिलॉंग करतो आणि नाव आहे अभिजित तोडके. अब्बू हो क्या बात आहे. तिकडे मात्र चौकार येतोय. अभिजितच्या बॅट मधून आला आणि येत्या क्षणी चौकारांनी सुरुवात करतोय संघाची. मुंबईचं क्रिकेट याने देखील गाजवलंय, याची देखील नेहमीच चर्चा राहिली होती. मुंबईच्या अलीकडच्या क्रिकेटमध्ये थोडासा काही काळ त्याने देखील त्याचा प्रवास क्रिकेटपासून थोडासा कमी केला, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये एक वेगळ्याच अंदाजामध्ये अभिजितने देखील त्याचा प्रवास वाढवलाय. 3 बॉल आणि 12 रन.
दरम्यानचा बॉल पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. फुल टॉस बॉल, जबरदस्त ड्राईव्ह, चांगला एफर्ट, तिकडे फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. चांगला बॉल पकडलाय, क्या बात आहे. फिल्डिंग फॅक्टर तुमचा खूप महत्वाचा आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळते सिद्धेश यांची. चांगला बॉल अडवलाय. या ओव्हरचे अजूनही शेवटचे 2 बॉल उर्वरित बाकी आहेत. 14 रन झालेत. हो हो, चांगला बॉल बॅट मधून पुन्हा निसटलाय, मिस झालाय. अपील केली तिकडे सचिन यांनी, पण त्यावरती कोणत्याही प्रकारचा पंचांकडून काही होकारार्थी इशारा आला नाहीये. अर्थातच ज्या अपीलसाठी मागणी केली होती ती मागणी मात्र फेटाळली आहे. दरम्यान आणखी खोलवर टप्प्याचा बॉल, पायातील लेग बाईटचा रन मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतरची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन झाले. तर एक चौकार अभिजितच्या बॅट मधून आला आणि संघाच्या धावसंख्येला कुठेतरी एक म्हणजे एक समाधानकारक धावसंख्या तयार झाली आहे. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा येणाऱ्या 12 बॉलमध्ये एक आणखी 15 धावा जरी आल्या तर 30 रन या मॅच मध्ये, या क्रीडांगणामध्ये मॅच फाईट होऊ शकते. 30 रन बनवावे लागतील. 24 बॉल आणि 30-28 हे समीकरण जर तुमचे प्रॉपर गोलंदाज एक्स्ट्रा न टाकणारे असतील, फिल्डिंग फॅक्टर जर तुमचा एक चांगला मजबूत असेल, तर या क्रीडांगणामध्ये जरी सी सर्कलचा चौकार असले तरी मॅच बनवता येऊ शकते. चला थोडस स्पीडअप करा. सुनील आलेत. सुनील येतोय. नवीन ओव्हर, नवीन विचारसरणी आणि नवीन 6 बॉल घेऊन. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी स्वीकारतोय. उजव्या बाजूने गोलंदाजीचा अटॅक करेल. दरम्यानचा पहिलाच बॉल चुकीचा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. सलामीचा पहिला विकेट साहिल नवले स्टंपिंग आउट स्वरूपात माघारी गेला आणि तदनंतरचा आलेला नवीन बॅटर अभिजित नॉन स्ट्राईकला पण त्याला पाहतोय. सलामीवीर अजूनही तेजस मात्र स्ट्राईक वरती आहे. एक धाव मिळते. एक जबरदस्त बॉल तिकडे मात्र वळवला होता, सचिनकडनं मिस झालाय. त्यातूनच ही एक धावेची संधी निर्माण झाली. तिकडे मात्र पुन्हा एकदा सिंगल रन. दोन बॉल आणि जर विचार केला तर 18 धावसंख्या येऊन पोहोचली आहे. म्हणजे अजून येणाऱ्या 10 बॉलमध्ये 10 रन जरी आले तरी दुसऱ्या डावामध्ये तसं पाहता फायटिंग होऊ शकते. ओहो, दरम्यानचा एक जबरदस्त चांगला बॉल पण पाहिलात सुनील यांचा. निर्धाव बॉल होतोय, डॉट बॉल. पुन्हा एक वेगाचा बॉल पाहायला मिळतो. म्हणजे सुनील यांच्याकडे ती गोलंदाजीची शैली आहे, दोन्ही बाजूला वळण देण्याचे ते कौशल्य त्यांनी मात्र प्राप्त केलंय. या अगोदरचा बॉल पाहिला आपण ऑफ ट्रॅकचा, तदनंतरचा बॉल आपण जर पाहिला यावेळेचा जो पिचिंग केला तो उजव्या यष्टीवरून वळवला. जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय. 4 बॉल आणि 19. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चला थोडं स्पीडअप करा. तिकडे लेग पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न झालाय पण बॉल मात्र तिथे ऑफ साईडला लेग बाय स्वरूपात
रन मिळतोय 1 रन. वीस रन झाले तो शेवटचा बॉल. हो हो, क्या बात आहे सुनील, जबरदस्त. म्हणजे बऱ्याच काळापासून बऱ्याच वेळापासून तो प्रतीक्षा करत होता, त्याच विचारात होता, तीच प्रतीक्षा त्याची मात्र इथं मार्गी लागली आहे. बोल्ट आउट झालाय, दांडी गुल केली आहे. पाठीमागून मात्र हा बोल्ट आउट आपण पाहतोय. तेजस यांचा कशा प्रकारे बोल्ट आउट झाले तर स्क्रीनवर आपण पाहू शकतो. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतरची धावसंख्या 20 या अंकावरती येऊन पोहोचली आहे. 20 धावा. शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हरसाठी सिद्धेश याच्या हातामध्ये बॉल तर दिलाय. सिद्धेश लास्ट ओव्हर. अधिरा चषकाचं पर्व, अधिरा चषकाचं आयोजन, एक चांगली मुंबईतील आणखी एक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. शनिवार आणि रविवार या 2 दिवसांच्या कालावधीमधील ही आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 22 आणि 23 फेब्रुवारी असा हा या क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा दिवस, शनिवार आणि रविवार. नवीन बॅटर नॉनस्ट्राईक एंडला आशिष. तब्बल प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर 66,666 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 44,444 व आकर्षक चषक. त्याचबरोबर वैयक्तिक देखील खूप छान पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना देखील आकर्षक चषक आणि त्याचबरोबर काही रक्कम देखील दिली जाणार आहे. दरम्यानचा डेड बॉल. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त. अभिजित आता मात्र फायर झालाय. आक्रमकता. आणखी एक दुसरा चौकार अभिजितच्या बॅट मधून येतोय. स्टेप आउट झाला अगदी पॉइंटला, तिकडे कव्हर पॉइंटला जबरदस्त ड्राईव्ह केला. दरम्यानचा बॉल इथे मात्र सिद्धेश यांचा चुकीचा ठरतोय. धावांची चांगली प्रगती झाली. आता जी धावसंख्या संघाला गरजेची होती, अपेक्षित होती, समाधानकारक धावसंख्या येऊन पोहोचले. पुन्हा 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 अभिजित दोडके, मॅन फ्रॉम मानखुर, आज अलीकडच्या काळामध्ये पुन्हा या क्रिकेटच्या पर्वामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा मागील त्याच्या असलेले इतिहास, आता पुन्हा नव्याने इतिहास रचण्याच्या तयारीमध्ये हा अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे अभिजित. अगदी आत्मविश्वासी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पाय पाय मागे घ्या, पाय मागे घ्या, पडद्यापासून दूर राहा सर्वांनी. 2 बॉल आणि धावसंख्या मात्र 29 या अंकावरती येऊन पोहोचली आहे. इथे मात्र पुन्हा चान्स घ्यायचा होता अभिजितला, परंतु या वेळेला बॉल मात्र सिद्धेशने थोडासा अकूट टप्प्याचा बॉल आखला आणि त्यावरती फटका फसतोय. कशा प्रकारे अभिजित पुढे आला आणि बॉक्स आउट स्वरूपात माघारी जातोय. पण अभिजित नक्कीच संघासाठी असलेली धावसंख्या रचलीये. 3 चौकाराने संघाला धावसंख्येला एक चांगला आकार दिलाय. अभिजितसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच नक्कीच संघाला मात्र एक दिलासाजनक कामगिरी करून एक चांगल्या धावसंख्येचा विचार करून तो माघारी परतलाय. शेवटचे अजूनही उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3 रन जरी आले तरी एक 30च्या पलीकडे धावसंख्या जातीये. नवीन आलेला बॅट्समन स्ट्राईकला. तेजस बॅट्समन कोण आहे? हे तेजस बॅट्समन कोण आहे? बाबू आलाय. तुषार. शेवटचे असलेले 3 बॉल सामोरे जातोय डावखुऱ्या शैलीचा तुषार. चालू मॅच जर आपण पाहिली तर श्री स्वामी समर्थ मिरेकल बॉईज विरुद्ध आई एकविरा या 2 संघांमधून सुरू झालेला हा सामना एका इनिंगचा खेळ आता मात्र संपत आलाय. कारण शेवटचे काही 3 बॉल अवघे शिल्लक राहिलेत.
तिकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ताकद वापरली होती परंतु तो जसा स्ट्रोक हवा होता तो स्ट्रोक मात्र दिसला नाहीये. 1 रन येतोय. चार बॉल आणि 30 रन, शेवटचे लास्ट 2 बॉल. तिकडे मात्र स्टेप आउट केलाय, मिस झालाय, स्टंपिंग आउट होतोय. आणखी एक विकेट, आणखी एक बॅक टू पॅव्हेलियन. सचिनने मात्र काय बॉल कलेक्ट केलाय. सचिन देखील अंडरआर्म क्रिकेट मधील अनेक क्रीडा स्पर्धा खेळलेत. अनुभव घेऊन आणि अनुभवासोबत नवनवखे खेळाडू घेऊन नेहमीच प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये चर्चेत राहतो. प्रत्येक क्रीडा स्पर्धा आवर्जून खेळतात. नवीन बॅट्समन येतोय, शेवटचा बॉल. भावेश स्ट्राईकला असलेला नवीन बॅट्समन भावेश. भावेशला 1 रन तरी जोडावे लागेल. आणि तिकडे मात्र पायातील बॉल होता आणि लेग बाईचा हा रन पंच घोषित करतायत. सिंगल रन मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर नंतरची धावसंख्या पहिल्या डावामध्ये रचलीये. 32 रन झालेत आणि 33 धावांचा पाठलाग करायचे दुसऱ्या इनिंगला. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक पंकज यांच्याकडे. थँक्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद विशाल सर. स्कोर कार्डवर आपण धावसंख्या पाहतोय. 32 धावा जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे. चांगला सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा आणि दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ ही लढत आपण मैदानात पाहतोय. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. एक चांगली फायटेबल स्कोर या ठिकाणी मैदानात आपल्याला लगावताना दिसलाय संघ आई एकविरा अंधेरी. एक फायटेबल स्कोर आहे. सामन्यामध्ये रंगत नक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिरा चषक 2025 पर्व तिसरे मध्ये सामना आपण पाहतोय. SSS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण भारत आणि भारताच्या बाहेर देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो. सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला विकास. श्री स्वामी समर्थ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आव्हान दिलं होतं आई एकविरा अंधेरी संघाला. 33 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. 24 चेंडू 33 धावा जावे मैदानाच्या दिशेने. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय विकास. स्ट्राईक एंडला सचिन. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन ओमकार. पहिला चेंडू 33 चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्येला झाली सुरुवात. सामन्यामध्ये रंगत नक्की पाहायला मिळणार आहे. यानंतर यापुढील होणारा आपण सामना पाहणार आहोत. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आजच्या दिवसात
वेदिले ओमकार मलाड संघ सेमीफायनल फेरीत दाखल झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चेंडू उडवला जाईल. एक धाव मिळेल. सचिन आणि विकास ही जोडी मैदानात आपण पाहतोय. चांगलं आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा कुर्ला क्रीडानगरीत. क्रिकेटची पंढरी म्हटली जाणाऱ्या मुंबई शहरात या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. अंडरम बॉक्स क्रिकेट सर्वांच्या मनामनात काळजा काळजात रुतलेलं हे क्रिकेट. जिकडे जागा मिळेल तिकडे हा खेळ खेळला जातो. रोड असू दे, गल्ली असू दे, चाळ असू दे, टेरेस असू दे, जिकडे जागा मिळेल तिकडे हा खेळ दिवस रात्र खेळला जातो. कारण मुंबईचा जर आपण विचार केला तर बरीच जागांची या ठिकाणी आपल्याला भुवा लागते. खूप छोटे छोटे मैदान या ठिकाणी उपलब्ध आहेत. या छोट्या छोट्या मैदानाच्या परिसरात अँड्रमचा हा खेळ आतुरतेने आवडीने खेळला जातो. बरीच वर्ष 1 to 4 फॉर्मॅट होता. त्यानंतर सर्कल फॉर्मॅट आपण आता पाहतोय. आणि या ठिकाणी सी सर्कल फॉर्मॅट अधिरा चषक 2025 पर्व तिसरे. पुन्हा एकदा तेस्तारार चेंडू, संधी आहे. नक्कीच एक धाव मिळेल 22 स्वरूपात. पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. संदीप आचार्य सँडी, तर पद्मनाभ प्रभू सर म्हणजेच बाबू सर म्हणून या ठिकाणी आपल्या ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट, फटका खेळलाय. कॉर्समध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तेज सरार, वेग वेग आणि वेग मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी यश मिळत आहे. पहिला फलंदाज बॅक टू डगआउट परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकास, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिले षटक हाताळलंय. केवळ 6 धाव खर्च केले. ते गडी देखील माघारी पाठवलाय. जिंकण्यासाठी आता समीकरण आपण मैदानात पाहतोय. 18 चेंडू आणि 27 धावा फायटेबल स्कोर आहे. सामना रंगणार आहे. क्वार्टर फायनलच्या पुढील सामन्यात कोण प्रवेश करणार, येणारे 18 चेंडू आपल्याला सांगतील. कुर्ल्याच्या क्रीडानगरीत चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व सतीश दादा शिंदे यांच्या आयोजनात ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांची भली मोठी मेहनत ही स्पर्धा संपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. आकाश गुराव असतील, त्याचप्रमाणे अधिरा 11चे सर्व खेळाडू ते देखील मागील सामन्यात आपल्याला इन ॲक्शन दिसले. चांगला खेळ त्यांच्या मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळाला. या पुढील सामन्यात या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना दिसेल. 18 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभि आपण पाहतोय. वाह, काय चेंडू हाताळलाय. टप्पा पडला. थोडासा चेंडू कट झाला. यष्ट्यांचा वेध घेतला. अजून एक गडी. बॅक टू डगआउट. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होत आहे अभिला. चेंडू पडला त्यानंतर हलकासा वळण घेतला. यष्ट्यांचा वेध. दांडी दांडी गुल. हॅलो, आमचे डीजे मॅन, कृपया आपण या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपले डीजे मॅन, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑनला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उडवला जाईल. एक धाव मिळते. वाईट बॉल येतोय.
गोलंदाजीवर थोडं नियंत्रण मिळवावं लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम मिळते. एक धाव खूप महत्वाची असेल, कारण आता देखील आपण समीकरण या ठिकाणी मैदानात पाहतोय. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चांगली लढत, चांगली फाईट. येणारे 3 चेंडू या मॅच नक्कीच निर्णय बदलतील, कारण इथे 3 चेंडूवर एखादा चौकार आला तर मॅच काहीशी जवळ येऊन आपल्याला पाहायला मिळेल श्री स्वामी संघाच्या बाजूने. पण आतापर्यंत केवळ सिंगल आणि सिंगल धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं, त्यानंतर केवळ सिंगल आणि सिंगल धाव या ठिकाणी आलेत. श्री स्वामी समर्थ संघ 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खुल्या डप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. 11 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. अजून देखील 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना काहीसा मोठा दिसतोय, पण सामना अजून संपलेला नाहीये. सी फॉर्मॅट मध्ये डी नाईट्स क्रिकेट ही स्पर्धा आपण पाहतोय. अधिरा स्पोर्ट्स क्लब आयोजित अधिरा 11 अधिरा चषक 2025 पर्व 3. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळलाय क्षेत्र शोधे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला नक्की पाहायला मिळाले. या एक्स्ट्रा एफर्ट साठी टाळ्या नक्की मैदानात होत आहेत. निर्णायक चेंडू होता, शेवटचा चेंडू होता. षटकातील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इनसाइड आउट चांगला फटका, त्यानंतर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 3 धावा आपल्या संघासाठी अडवलेत. अशाच प्रकारचे एफर्ट्स आपल्याला करावे लागतील. स्वतःला सिद्ध करावं लागेल तर लोक तुम्हाला आपोआप मोठं करतील. त्याचाच प्रयत्न या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसतोय. 101% एफर्ट्स आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह प्रक्षेपण. आता समीकरण आपण मैदानात पाहतोय. 12 चेंडू आणि 21 धावा. चांगली मॅच मैदानात प्रेक्षकांच्या भेटीला. आई एकविरा अंधेरी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला दिसतोय. गोलंदाजी माखवर गोलंदाज अभिजित. चांगली फलंदाजी या ठिकाणी या खेळाडूने दाखवली आहे. सगळ्यांचं लक्ष देखील वेधलंय. मानकृत पट्ट्यातील खेळाडू. आता गोलंदाजीत देखील आपली कामगिरी बजावावी लागेल. त्याच विश्वासाने चेंडू सोपवला गेलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट येऊन फटका खेळलाय. बॅटची एज घेऊन चेंडू निघून चाललाय. 1 धावेवर समाधान. 1 चेंडू खूप महत्वाचा असेल. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू 19 धावा. अभिजित गोलंदाजी मार्कवर. वेग आपल्याला पाहायला मिळाला, पण कुठेतरी लाईन आणि लेंथ नक्की चुकतायत अभिजित. वाईट बॉल येतोय. येणारे 4 चेंडू खूप निर्णायक असतील. मॅचचा संपूर्ण निर्णय या 4 चेंडूवर असेल. सामना थोडासा लांब दिसतोय श्री स्वामी समर्थ संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू ग्रॅप मध्ये डावल होतोय का तर यस. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू या ठिकाणी सीमा रेषा पार. चौकार आलाय. मुख्याच्या शनी आलेला हा चौकार. दर्शन यांच्या बॅट मधून चौकाराचं दर्शन या ठिकाणी घडवलंय सर्व प्रेक्षकांना. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. दर्जेदार सामना मैदानात रंगलाय. चांगली फाईट पाहायला मिळते. 9 चेंडू 14 धावा. पुणे स्टेप आउट होऊन चांगला फटका. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधून.
4-4-4 अजून एक आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. वा लाजवाब फलंदाजी. दर्शन आपल्या खेळीचं या ठिकाणी दर्शन देत आहेत. अफलातून फलंदाजी मैदानात. लाजवाब कामगिरी. 8 चेंडूंनी 10 धावा. सामना थोडासा लांब दिसत असताना दर्शन यांच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाले. 8 चेंडूंनी 10 धावांची गरज. फेकी केली जाईल तोपर्यंत नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला चेंडू होता. सात चेंडूंनी 9 धावा. चांगली लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ संघ फलंदाजी करत असताना आता 7 चेंडूंनी 9 धावांची गरज. चला थोडं फास्ट खेळायचंय. अभिजित गोलंदाजी मार्कवर थोडीशी महागडे ठरतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वेग पाहायला मिळाला. अचूक लाईन अँड लेंथ. चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर पंचांचा निर्णय आलाय. थर्ड अंपायरचा डिसिजन आला. या ठिकाणी नॉट आउट असेल. खूप निर्णायक डिसिजन होता नक्कीच या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर. चांगला डिसिजन या ठिकाणी म्हणावं लागेल. चला लगेच मॅच चालू करायची आहे. आता आपण समीकरण पाहतोय. मैदानात जिंकण्यासाठी 6 चेंडूने 8 धावांची गरज. काय सामना चाललाय मैदानात. वाह अशाच प्रकारचे सामने प्रेक्षकांना नक्की पाहायला आवडत असतात. तेच या ठिकाणी मैदानात दिसतंय. अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने सामना बॅलन्स आहे. सात चेंडूने 8 धावा. चांगल्या आयोजनात अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांच्या भेटीसाठी यावेत त्यासाठी केलेला हा अट्टाहास अधिरा चषक 2025 पर्व तिसरे. चांगलं आयोजन नियोजन. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. प्रत्येक खेळाडूसाठी मैदान म्हणजे हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कुर्ला क्रीडा नगरीत हा सामना आपण पाहतोय. कोण जाणार क्वार्टर फायनल फेरीत. एका बाजूला श्री स्वामी समर्थ, दुसऱ्या बाजूला आई एकविरा. सामना चांगला मैदानात चालू आहे. 7 चेंडूने 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश.
सेकंडला आपण फलंदाज पाहतोय सचिन. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव मिळेल. चांगला सामना मैदानात पाहायला मिळतोय. 5 चेंडूंनी 7 धावांची गरज. 22 गोलंदाजी मार्कवर. रंगत मनोरंजन 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 मैदानात पाहायला मिळत आहे. बिग फाईट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. फलंदाज बीट झालाय. गोलंदाज यष्टीरक्षक देखील बीट होतोय. 22 स्वरूपात एकदा मिळते. अशा प्रकारची चुकी नक्कीच महागात ठरू शकते. यष्टीरक्षक आपण पाहतोय अभिजित. अशा प्रकारच्या चुका आपल्याला हा सामना मुकावा लागेल. चांगली गोलंदाजी भावेशची. दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आले असते जर चेंडू गॅदर झाले असते तर. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा स्टेप आउट देऊन फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळते. रंगत वाढली सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 5 धावा. काय सामना चाललाय मैदानात. श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई एकविरा. श्री स्वामी समर्थ संघ जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्टेप आउट समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 2 चेंडू आणि 4 धावा. येणारे 2 चेंडू. कोण जिंकणार गोलंदाज की फलंदाज. क्वार्टर फायनल फेरीत कोण प्रवेश करणार आहे. एकविरा की श्री स्वामी समर्थ. वा काय मॅच मैदानात रंगली आहे. चांगली फाईट. बिग फाईट. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय की सर्व सामने रंगतदार ठरलेत. आता शेवटचा फ्रेश सामना आपण या स्पर्धेतील पाहतोय. आजच्या दिवसातील खुल्या गटातील. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आजच्या दिवसातील असेल. 2 चेंडू आणि 4 धावा. सेकंडला फलंदाज दर्शन. आतापर्यंत चांगल्या खेळीचं दर्शन त्याने केलंय सर्व प्रेक्षकांना. स्टेप आउट आलाय. फॉलो चेंडू अडवला जाईल. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय. आणि या ठिकाणी अफरातफरी मैदानात. 3 धावा येत आहेत. काय घडलं मैदानात. अफरातफरीचा माहोल. 2 चेंडूंनी 4 धावांची गरज असताना अशा प्रकारची चूक. सामना नक्कीच अगदी थर्ड अंपायर रिव्ह्यू घेण्यात आला होता. पडद्याला चेंडू टच झालाय की त्याच्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय तर वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 3 धावा मिळतील. सामन्यामध्ये रंगत. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. एक चेंडू आणि 1 धावांची गरज. वा काय सामना मैदानात पाहतोय. 2 चेंडू आणि 4 धावा असताना अफरातफरीचा माहोल मैदानात पाहायला मिळाला. चुकीची फेकी मैदानात झाली आणि सामना आता येऊन थांबलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. चला थोडं फास्ट खेळायचंय. 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. चांगली मॅच मैदानात आपण पाहतोय.
एक चेंडून एक धाव. या मागील सामन्यात आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थ संघाच्या बाजूने नशीब या ठिकाणी दिसलं. आता देखील संघर्ष अजून संपला नाहीये, कारण मॅच अजून संपली नाहीये. एक चेंडू आणि एक धाव. सर्वांच्या नजरा या ठिकाणी अधिरा चषक 2025 पर्व तिसरेवर. आई एकविरा की श्री स्वामी समर्थ, कोण जाणार क्वार्टर फायनल फेरीत? जिंकण्यासाठी एक चेंडून एक धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर भाव. स्ट्राइक एंडला फलंदाज सचिन. कोण कोणावर भारी पडणार? एक चेंडू एक धाव. स्टेप आउट झालेत. आणि या ठिकाणी काय घडलंय? भावेश या ठिकाणी भारी ठरलाय. फलंदाज सचिनवर एक धाव डिफेंड केली आहे. वा, लाजवाब गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही, पण स्वतःच्या जोरावर भावेशने या ठिकाणी सामना विजयी करून दिलाय. गोलंदाज, लाजवाब गोलंदाजी. सर्व खेळाडूंना विनंती असेल की हस्त आंदोलन करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. चला, नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. बोथ कॅप्टन्स. अधिरा सत्यविनायक कामोडे संघ आपला कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे. त्याचबरोबर आई एकवीर अंधेरी संघ टॉस साठी या.